अबे गण्या भाऊ, तुला एवढ्या मोठ्या बुलेटवर सीट नाही दिसत का बे? क्या हेडलाइटच्या वर तर जाऊन बसला असता। अब मेरे दोस्त ने बुलेट ली और उस पे मैं ना बैठू। अबे भोंगनीच्या बस, पण या सीटावर येऊन बस ना। अब मेरा मन जहाँ चाहे वहाँ पे मैं बैठू। टेंगू माका बसू दे ना। अबे लाल्या, आपण सायकल वाला माणूस, त्या बिलीट वर बसाचे स्वप्न नको पाहू। पाहून बे डेंग्या, मी तुझा मित्र नाही का? बाबा होस बे लाल्या, तूही माझा मित्र होस, पण हा गण्या भाऊ गाडीवरून उतरल तेव्हा तुला कोणी बसू देईन ना? मी नाही उतरत काही। अबे कसे लहान पोरासारखे करून राहिला बे? कधी बापराजी हे घुलेट पाहिला का नाही तर? एटच्या बहीण, हा बिलीट म्हणते, तू घुलेट म्हणतेस। अबे नाव तर चांगल्या प्रामाणिकपणाने घ्या बे। देख मेरे दोस्त, आपल्या कॉलेजचा तू हुशार व्यक्ती आणि आपण पडलो ढब्बू माणूस, तर बापू तुझा काम कोणता आहे? ढब्बू माणसाची हेल्प करणी। तो कधी हेल्प नाही केलो बे मी तुझी। अबे लाल्या, साला काल मी तुले म्हणलो का माझ्या हिशाची प्रॅक्टिकल लिहून आण, तर पोरी सारखा चेहरा उंक न करून साला सरळ निघून गेला। अबे गण्या भाऊ, काल मी घाई मध्ये होतो। अबे सरळ सरळ सांग ना, तू माझ्या दोस्तीवर मुटलास म्हणून। गण्या भाऊ तसा नाही। काऊन बे लाल्या, मस्ती चढली का बे तुले? अबे बहीण, मैं आपण तिघही एकाच माळ्यातले म्हणी। अबे मले एवढ्याने ज्ञान नको पाजा, मले बुलेट वर बसू देवाचं का नाही सांग? बे डेंग्या, याले बसू दे बरं। बे भोशीच्या लाल्या, उतर खाली। साला हे बुलेट तुझ्या बापाने घेऊन दिलं का बे? काल गुबीच्या पंचर असलेली सायकल फिरवतेस आणि भोशीच्या माझ्या बुलेटच्या हेडलाइट वर जाऊन उभा होतेस। अबे भोशीच्या लाल्या, उतर। अबे गण्या भाऊ, हा एकदमच भस गरम झाल्यासारखा गरम झाला बे। गरम काऊन नाही होईल बे? त्याच्या मिरचीवर उभा होत असत। अबे बिलीटच्या हेडलाइट वर म्हणलो। अबे मगाशी तू इथं बसून होतास बे, तुला तर एवढ्या नाही बावरेजला। अब बाप को क्या बोलेंगा रे वो? बे गण्या, अबे साला वा एकच महिना झाला बे माझ्या बापानं घुलेट घेऊन दिलं तर साला इथं हाल पहा ना बे। लाल्या, तुला बसायचं असेल तर इज्जतदारीनं बस। बे धोड्यात टाक बे तुझी बुलेट न फुलेट, घेऊन टाकीन दुसरी मी का म्हणतो गण्या भाऊ, आपल्या ITI कॉलेज मध्ये जपान वरून एक नवीन मशीन आले। काय? हो, पण आपल्या ITIच्या प्रिन्सिपलनं त्या मशीनच्या जवळ जावाले मनाई केलं नाही। बाप रे, पण लाल्या, प्रिन्सिपलने एक चूक केलं। चूक? तेही प्रिन्सिपलनं? कोणती बे? प्रिन्सिपलनं मला सेपरेट येऊन सांगायला पाहिजे होता का मशीन जवळ जावाचा नाही म्हणून। बे गण्या भाऊ, त्या मशीन जवळ जावाचा सोचू नको तू। डिटेक्टिव्ह गण्याच्या मनात आता एक लबाड कोल्ह्यावानी आइडिया सुचली। नहीं गण्या भाऊ नहीं, खतरों से मत खेल। प्रिंसिपल को पता चलेगा तो प्रिंसिपल इस बुलेट का साइलेंसर तुम्हारे पिछवाड़े में भरेगा, फिर घूमते रहना भौक 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 करके। अबे त्या प्रिन्सिपलच्या आजीची कडी, चल बेडेंग्या। बे भोकन टिकल्या तिकडे कोटी, इकडे आहे ना? ओ माय गॉड। ओ भाई साहब, तो ये है वो मशीन। गण्या भाऊ, आता ये ती काळ्या नको कुचकू। माझ्या शेतानी दिमागात आता एक भन्नाट आयडिया येऊन राहिली डेंग्या। कोणती? प्रिन्सिपल सरांनी म्हणलं होतं त्या मशीन जवळ भटकायचा नाही, तर आपण डायरेक्ट मशीन जवळ आलून। बरोबर आहे, तर मग आता काऊन नाही आपण मशीनवरचा कापड काढून पाहू? ये कहाँ फंस गया भाई मैं? गण्या भाऊ, प्रिन्सिपल सरांना माहित होईल तर प्रिन्सिपल सर आपले चमडे काढून तारावर वारू टाकतील। त्या बुडग्याला भेवत्या का बे तुम्ही? आठवण कर गण्या भाऊ, त्याच बुडग्यानं तुले सकाळचे 10 वाजतापासून सायंकाळचे 5 वाजतापर्यंत ओला शिफ्टीनं आसडलं। अय्यो, हा कसं आता माझी उजवी फेन दुखत आहे। म्हणून गण्या भाऊ, आपण या मशीनच्या दूरच राहू। अबे बायले लोक भेवतेत, शेर लोग डरते नहीं बल्कि डर का सामना करते हैं। पण गण्या भाऊ, तू चुपचाप राह बे बागड बिल्ली। साला फुकटचे पैसे ना देऊ या मास्तरला। बहीण माय 2 वर्ष झाले ITI करत आहो। दरवर्षी माझ्याकडून कॉलेज फी, एक्स्ट्रा क्लासची फी, पेपराची फी, घरी राहिलो तर त्याची फी म्हणून माणसाचा पूर्ण जिरवून टाकला। एवढी फी दिल्याच्या बाद मी जर का या मशीनला हात लावीन नाही, माझा जामीर मला काय म्हणाल? याले बेकारच सांगलो बे बापा। लाल्या, तुझ्या गुबीला मोठी आग। काय गरज होती बे तुला याला सांगायची मशीन आली म्हणून? अबे पण मी नसतो सांगलो तर कोणी दुसऱ्यानं सांगलं असतं ना। क्या माल है यार? काय करून राहिले रे तुम्ही? आम्ही गरम तेलामध्ये भजे काढत आहोत सविते। मेल्या घुबड्या, कधी तर चांगला बोल। सविते, आम्ही मशीन खोलावाचा विचार करत आहोत। आम्ही नाही गण्या भाऊ,
पागल झाला का तुम्ही? आताच मी ना सरांच्या ऑफिस मधून एक आवाज ऐकलो. मशीनच्या अंदर बहुत विचित्र गोष्ट आहे म्हणे. काहीतरी ॲटम बॉम्बची गोष्ट चालू होती. ॲटम बॉम्ब? माझा लहानपणीपासून स्वप्न होता ॲटम बॉम्ब पावाचा. आता माझा स्वप्न पूर्ण होईल डेंग्या. ए गण्या भाऊ, आम्हाला मारायचा विचार केलास का बे? काही गण्या भाऊ, येथे ॲटम बॉम्ब नसल बे. ॲटम बॉम्ब सारखी वस्तू कॉलेज मध्ये का करल? तुझी गोष्ट लाल्या बरोबर वाटते मला तर वाटते या मशीन मध्ये सोना बनत असेल. सोना? सोना? हो, आपली चैताली मॅडम, तिला लगेच सोना आवडते. पण आपल्या प्रिन्सिपल मास्टरचा डोळा आहे चैताली मॅडम वर. होऊ शकते तिला इम्प्रेस करावासाठी हे मशीन मागवण्यात आली. गण्या भाऊ, मला तर वाटते या मशीन मध्ये भविष्यात जाण्याचा रस्ता असेल, म्हणजे टाइम मशीन. हो गण्या भाऊ, आपण जेवढा याच्या दूर राहून तेवढा बरा. बे डिटेक्टिव्ह गण्या या सर्व गोष्टीपासून घाबरत नाही, तर ह्या सर्व गोष्टी डिटेक्टिव्ह गण्याला पाहून घाबरतेत. अबे भोंगणाऱ्या भेवतेत मन, आला मोठा घाबरतेत म्हणणारा. अबे लाल्या, माझी माल माझ्या समोर आहे, तिच्या समोर थोडासा फ्लॅश का मारलो? तुले प्रॉब्लेम व्हायला लागली? प्रॉब्लेम नाही गण्या भाऊ, मला हगायला लागली. तेही भेवा ना. ऐक लाल्या, तू पुरा गुल्ल्या आहेस बे. ए लाल्या, येती नको हगू. अबे प्रिन्सिपल सर आले वाटते परा. रामू, या मशीनच्या जवळपास कॉलेजचे कोणतेही विद्यार्थी फटकता कामा नये. साहेब, मी असताना कोणत्याच पोरं या मशीन जवळ येऊ शकत नाही. शाबाश. पण साहेब, त्या मशीन मध्ये असं काय आहे? हे माहित करणं तुझं काम नाही. ठीक आहे साहेब. साला जिंदगी निघून जाईल, पण हे आयडिया नाही निघ वाटते. हा गण्या भाऊ, डिटेक्टिव्ह गण्याच्या मनात आता फक्त एकच गोष्ट चालून राहिली. कोणती बे? नेमका त्या मशीन मध्ये काय असेल? बे काही असो, आपल्याला काय करायचं आहे बे? आपण चुपचाप जावाचा, कॉलेज करायचा आणि वापस घरी यायचा, बस. बे पण माझा शेतानी दिमाग मारून नाही राहिला. तुला सांगलो ना बे गण्या भाऊ, मला ते वाटते ते मशीन टाइम मशीन आहे. बे डेंग्या, तू विचार कर, तर का ते टाइम मशीन आपल्याकडे असेल तर आपण भविष्यात जाऊन आपल्या सोबत काय काय घडते हे सर्व माहित करून वर्तमान मध्ये वापस येऊ शकतो. म्हणजे आपल्यावर जे भविष्यात संकट येणार आहेत ते आपण वर्तमान मध्ये टाळू शकतो. ते गण्या भाऊ, असे काम करणार राहिले देव अलग सजा देते. बे ते डुकरा, देव आता कुठे आशीर्वाद देऊन राहिला का आपल्याला? आताही आपल्याला सजाच देऊन राहिला ना. तू माझा जिगरी मित्र होस का नाही? काऊन, याच्यात कोणती शंका आहे का? मग बापू, तू माझ्या प्लॅन मध्ये सामील हो. माझ्या प्रिय मित्रा, आज मला तुझी खूप आवश्यकता आहे रे. आज तुझ्या या सख्याला तुझी गरज आहे मित्रा. अबे नाटकीतल्या डुकरा, तुझा हा इमोशनल पाईन तुझ्या जवळच ठेव. साला मित्र म्हणू म्हणू माझ्या जिंदगीची वाट लावून टाकलास तू. तुझा पायी मी फेल झालो मागच्या वर्षी. आता मला फक्त अभ्यास करू दे आणि हे तुझ्या डोक्यात आलेले आयडिया त्या कचरा पेटीत नेऊन टाक. बे डेंग्या, तू असा सस्पेन्स मध्ये कसा जगू शकतेस बे? बे कालपासून माझ्या डोक्यात एकच गोष्ट चालू आहे का त्या मशीन मध्ये आहे का? आणि तू येती बसून अभ्यास करून राहिला होतास. ज्या दिमागात अशा गोष्टी चालत नाही का? एक वेळ माझ्या मोठे बाबांना म्हणलं होतं, आपण दुसऱ्याच्या कामात दखल घालू नये, नाही तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो. पण हे तुझ्या मोठे बाबांना पेऊन असताना म्हणलं का बिन पेऊन असताना? बे गण्या भाऊ, अबे भोशीच्या तुझी माय सोडला तर तुझा अख्खा खानदान बैलबुद्धी आहे. त्याच्या दिमागात हे अशा अशा गोष्टी येतात कशा बे? अबे येतेत तर येते, थोडीशी लाज तर वाटायला पाहिजे. लाज? लाज कसली बे? हेच स्वतःला शाईने समजतानी. बे तुझ्या बहिणीला नेहो बे, माझ्या बहिणीला माझ्या बहिणीचा नवरा नेत बसल. आता तू विचार कर, ते मशीन असेल कायची? याचा शोध घेण्यासाठी आपण उद्या परत त्या मशीन कडे जाऊ. मशीन वरचा कापड उचलून पाहू की नेमका त्या मशीन मध्ये काय आहे. झाल्या का बे गोष्टी करून? बाबा, अगा तू झोपलास नाही का गा आतापर्यंत? घड्याळीत पाय ना वाजले किती तर. गण्या भाऊ, तुझा बाप माझ्या काकू सोबत चॅटिंग करत असेल. बे डेंग्या, अभ्यास करावाचा आहे म्हणून तू येते आलास आणि अभ्यास सोडून भलत्याच गोष्टी करून राहिला का बे? बाबा, तू जास्त मस्तीला आहेस बे गण्या. थांब, काळी कोट आहे, तुझे चमडेच काढतो. बाबा, कपाटात 90 ठेवलं होतं मी ना, आज तुमच्यासाठी. अजूनपर्यंत घेतला नाही का? काय? आता जाऊन घेतो रे बापू. मी तर फक्त तुम्हाला एवढा सांगायला आलो, आरामात गोष्टी करा म्हणून. नाही, कसं आहे, मित्र म्हणल्यावर रात्रभर गोष्टी चालतेतच. झोपाच्या वेळी स्लाइड मारून देतो रे बापू. बे भाई गण्या, तू तर तुझ्या बापाला जिंकतेस बे. मग डिटेक्टिव्ह गण्या म्हणतेस मला, समजला का तुले? डिटेक्टिव्ह गण्या आता उद्या कॉलेज मध्ये जाऊन मशीन चेक करणार.